या डिपार्टमेंटचे वयोमानानुसार आज दत्ताराम वामन मिस्त्री हे सेवानिवृत्त होत आहे. यासाठी उपस्थित असणारे आमचे माननीय सहाय्यक अभियंता बोंगले साहेब यांनी वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे कामगारातर्फे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद. तसेच आमचे कामगार ईस्टर्न वेस्टर्न सिटीचे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद मानतो. दत्ताराम वामन मिस्त्री हे आमचे फार पूर्वीचे म्हणजे 87 पासून नियुक्त झाले हे कामगार आज 2024 पर्यंत कार्यरत राहिले. आज 31 जुलै या दिवशी ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आतापर्यंत कारकिर्दीमध्ये त्यांच्या कामामध्ये याच्यामध्ये सर्वांमध्ये मिळून मिसळून कामगारांबरोबर काम केलेलं आहे. कुठल्याही वरिष्ठाने त्यांना कोणतेही काम सांगितलं तरी ते कधी नाही म्हणले नाही. जे काम जमल ते त्यांनी केलेलं आहे. आपले कामामध्ये एवढ्या अडचणी असून सुद्धा आपल्या तब्येतीला जपून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आपल्या अतिक्रमणचं हे काम म्हणजे डिमोलेशनचं काम असताना सुद्धा किती धोकादायक हे काम असताना सुद्धा कामगार हे काम करत असतात. तसं त्यांनी एवढ्या वर्षे आपली सेवा सातत्याने त्यांनी जपलेली आहे. साहेब लोकांच्याही मनोकामना जपलेल्या आहेत, कामगारांच्या जपलेल्या आहेत. म्हणून मी म्हणतो आता त्यांचं उर्वरित जीवन आणि उर्वरित आयुष्य त्यांचं सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे झाले. ही माझ्याकडून आणि आमच्या कामगार बंधूंकडून शुभेच्छा. दत्ताराम मिस्त्री यांचा सत्कार. सर्व कामगारातर्फे हा गुच्छ मिस्त्रियांना द्यायचा आहे. सर्वांनी आमचे मुकादम रघुनाथ गुलटे यांनी पुष्पगुच्छ देण्यात यावा.
दत्ताराम मिस्त्री यांच्याबद्दल तुम्हाला मत करायचं असेल त्यामध्ये पण मी आता बऱ्याच वेळेला आपल्या डिपार्टमेंटबद्दल बोलू आता मला वाटतं की चौथं मला वाटतं माझ्यासमोर चौथं पाचशे सबमिट आहे. आपल्या डिपार्टमेंटचे जवळजवळ जे काय म्हणजे मी जे बघतो ह्या डिपार्टमेंटला 25 वर्षापासून तर जे काही आपले सिन्सिअर आणि खरोखर जे आपल्या डिपार्टमेंटचे काय म्हणतात त्याला त्याच्यासारखे जे लोक होते ज्यांनी डिपार्टमेंटला सांभाळलं आतापर्यंत. मागे मी बोललो तसं की आम्ही जेई एस.सी. एई किंवा वॉर्ड ऑफिसर जे असेल आम्ही फक्त इकडे ऑफिसमध्ये बसून किंवा कधी फील्डवर चाललं तर आम्ही फक्त तुमच्याबरोबर असतो तुमच्याबरोबर फक्त अरे आहेत साहेब म्हणून. पण ॲक्च्युली जे कामाची जबाबदारी काम जी करण्याची तयारी सगळी तुमची असते. तुमच्या कामाच्यामुळे कॉर्पोरेशनचं आमचं नाव दिसतं पब्लिक अरे डिमोशन केलं या अशा लोकांनी. आणि अशा सगळे सिनियर लोक आता रिटायर होत आहेत तर ते आपल्या डिपार्टमेंटच्या दृष्टीने खरोखर काळजीची बाब आहे चिंतेची बाब आहे. नवीन डिपार्टमेंटमध्ये काय नवीन भरती तर आता सध्या काही मी एकदम दिसत नाही आहे. लोक असे सिनियर लोक कमी कमी होत चाललेत आणि डिपार्टमेंटचं आपलं जे काय अनुभूतीने चालले काय ते तिथे 500 प्रशासकीय जे काय निर्णय घेतील ते घेतील. एवढे वर्ष आपल्या कॉर्पोरेशनला त्यांनी सेवा दिली त्याबद्दल त्यांचे आभार. कॉर्पोरेशन वडील गेल्या 33 वर्षापासून सेवा देत आहेत BMCमध्ये. खूप आनंद काय कधी म्हणजे कुठच्या गोष्टीची कमी फॅमिलीला दिली नाही. एवढं अप्स अँड डाऊन झाले फॅमिलीमध्ये. त्यांचं भाऊ वगैरे ऑफ वगैरे झाले कुठच्याच म्हणजे त्यांनी आम्हाला कमी पडू दिलं नाही कुठचीच गोष्ट. डोळ्याचा प्रॉब्लेम असू दे किंवा काय तसंही करत ते कामाला यायचे. आम्हाला सपोर्ट पूर्ण घरातून दिलं आहे त्याच्यावर. आणि जर रिटायर्ड होत आहेत त्यावेळी त्यांना आता आमची म्हणजे आम्ही काळजी घ्यायची. काय नाही मी सहाय्यक आहे सहाय्यक अभियंता श्री गोंडवे साहेब आणि माझे मित्र परिवार हे सर्व इथं उपस्थित झाल्याबद्दल माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. चिडचिड वगैरे असत नाही म्हणजे माझे असेल त्यांच्या वेळेला असेल तर मला माहिती नाही पण मी त्यांना ज्या हिशोबाने बघतो त्यांचा स्वभाव तर शांत आहे. लक्ष देत जा बाबा. ठेवले चला 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 मी आम्ही लॉक करून देतो. चला छान चालू बघितला मामू आहे मी बोला ना मामू आहे बघितला चला चल 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 मामू आहे की नाही हो
दाखव चला ना फास्ट बाडी लावली तिकडे मेट्रो स्टेशनला. घरी पण काहीतरी बोलले. टेन्शन अजिबात घेऊन येऊ दत्त. हां तेच व्हिडिओ काढतोय. हिटर आहे ना 8 दिवस झालं तुझं चल. घेऊन जा. माझं लग्न झालं तेव्हा तू आप्पा 10वीला होतास. त्यानंतर तू 5 वर्षांनी नोकरीला लागलास. तेव्हापासून आतापर्यंत तू नोकरी चांगली सांभाळून निभावून आपली कुटुंबाची काळजी घेऊन नोकरी सांभाळून तुझ्या या यशामागे आमची भाची सून म्हणजे दीपा होती. जसं तू आधी स्वतःची काळजी घेतलीस तशीच आता तुझ्या कुटुंबाची काळजी घेऊन त्यापुढे ठीक आहे अभिनंदन. छान छान छान. काय नाही, आता नाही झालं. आणखी मला खूप काय लिहायचं होतं. पळ पळ.
सुखी राहा, आनंदात राहा. नको राहू दे. गप आता. तरी नको राहू दे. मावशी. आऊ, आई हा, राहू दे. नाही, नाही. राहू दे. नमस्कार नको आज. आता वाकलोय. बसा आपण पोहोचतो. या, या. ये सोदी. ये म्हणतो. बोला. आमचे सगळ्यात धाकटे भाऊजी आप्पा आणि सगळे आप्पाच बोलायचे, भाऊजी बोलायचे. त्यांचं जे नोकरी आणि कुटुंब याने खूप चांगल्या प्रकारे बॅलन्स घेतलेलं आहे, बॅलन्स सांभाळलेला आहे. स्वतः सांभाळून परत आई वडिलांचा, परत आपल्या भावाची फॅमिली सुद्धा ते सांभाळत आहेत. ही साधी गोष्ट नाही आणि सगळ्यांना सहन करणारी आमची बहीण सुद्धा तिच्या बरोबर आहे. आता आज ते आनंदात रिटायर झालेले आहेत, आनंदात झाले आणि यापुढे सुद्धा त्याने असाच आनंद आपल्या कुटुंबाला वेळ देऊन साजरा करावा आणि सगळ्यांची काळजी तर घेणार आहे. पण आता मला एक विनंती करायची आहे की आतापर्यंत त्याने सगळ्यांची काळजी घेतली होती, आता तुमच्यावरती जबाबदारी येते की त्यांची काळजी तुम्ही घ्या आणि खूप त्यांचं आरोग्य जपा आहे. आतापर्यंत त्यांना अनेक व्याधी झाले आहेत पण त्याच्या मागे सुद्धा खंबीर उभे राहिलेत. ते खंबीर उभं राहून सुद्धा आपली नोकरी सांभाळली आहे. कुठे इकडे तिकडे होऊ नये, कुठलंही अनुचित म्हणजे व्यसन नाही, काय नाही. खाणं पिणं आणि आपलं घर सांभाळणं, समाजाला सांभाळणं ही फार मोठी गोष्ट आहे. गावचं मंडळ, परत इकडचं तुमचं गणपती मंडळ, अनेक ह्याच्यामध्ये त्याने झोकून घेतलेलं आहे. पण एक विनंती आहे की त्याने स्वतःची सुद्धा खूप काळजी घ्यायचं आहे. शुगर आहे त्यांना, डायबिटीस आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे. तर एक काहीतरी टाइम टेबल त्याने बनवा आपलं आणि व्यस्त राहावं. जराही कुठे इकडे तिकडे जायचं नाही की ते खाणं पिणं हे सांभाळलं आणि पूर्ण ऍक्टिव्ह राहायचं. आता ज्याप्रमाणे अगोदर ते ऍक्टिव्ह होते तसेच त्याने ऍक्टिव्ह राहावं आणि आपल्या कुटुंबाला वेळ देऊन आनंदी जीवन जगावं असं माझा म्हणतंय. आणि त्यांना मी पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचं आरोग्य उत्तम प्रकारे राहू दे, आयुष्य वाढू देत आणि आनंद गगनात मावेल नाही एवढा त्याने आनंद व्यक्त करावा आपल्या उर्वरित आयुष्यासाठी. एवढं